3 मार्च हा माझ्या मोठ्या मधल्या भावाचा वाढदिवस. 3 मार्च 2006ला मला 10वी गल्ली क्रमांक 9 सोनजाई अपार्टमेंटमध्ये 2 साध्या विषयातले पोलीस आले. काही आयडेंटिटी नाही, काही नाही. त्यांनी मला मारहाण केली आणि मला पकडून खाली नेलं. ते माझी बायकोमध्ये आली, तिलाही मारलं आणि रिक्षात टाकून डेक्कन पोलीस स्टेशन आणलं. 2006ची गोष्ट. आणल्यानंतर ते डेसेबी बसलेले होते. ते म्हणत तुम्ही शरद पवारनं कशाला दुखवलं वगैरे ते सगळं असं तसं. तर ते शरद पवारतर्फेच बसले होते आणि कुठेही काही अरेस्टची ऑर्डर नाही, काही लेखी, काही दस्तावेज नाही. आणि दत्ता भोये म्हणून आले होते जव्हार पोलीस स्टेशन औरंगाबादची, तिथे मला गेला, जे आय होते. आणि माझ्यावर केस एक डेक्कनमध्ये होती 420ची आणि एक होती जव्हार पोलीस स्टेशनला डॉक्टर सतीश रोपळेकर आणि स्मिता वैद्य, म्हणजे रोपळेकरांची विषय दोघांनी केली होती. ही केस त्यांनी सिद्धराम मैत्रेंचा दहशत आली गृहमंत्र्यांची आणि गृहराज्यमंत्र्यांची म्हणून ती केस दाखल केली होती माझ्याविरुद्ध, प्रदीप देडकर आणि मनीषा. ती सगळी बोगस निघाली. डॉक्युमेंट कोर्टाने बंद करून टाकले. आता काहीच कुठे काही नाही आहे. पण ते CBIपर्यंत प्रकरण गेलं. मी ते सगळं शोधून काढलं सगळं काही. तो वेगळा विषय. तर मला मारहाण केली. मग बसस्टँडवर आणलं. बसस्टँडवर आणल्यानंतर मला खायला पण परवानगी नव्हती दिली. मग दिली. मग कॅन्टीनमध्ये जेवलो. तिथून मग मी फोन करायला सुरुवात केली. आम्ही बसलो. 3 पोलीस होते सोबत, दत्ता भोये आणि दोघं. दत्ता भोईने 3 लाख रुपये घेतले होते मला अरेस्ट करण्याचे आणि कस्टडीत मारण्याचे आणि माझ्याकडून ॲग्रीमेंट साईन करून घेण्याचे, कन्फेशन. हे 3 लाख रुपये दिले होते प्रदीप देडकरच्या वडिलांनी. आणि संपूर्ण मॉनिटरिंग गायडन्स करत होता माझा भाऊ श्याम जोशी हायकोर्टात बसून, औरंगाबाद उच्च न्यायालय. आणि जवळजवळ 50 लोकांना माहीत होतं मला अरेस्ट होणार आहे. आणि माझ्या अरेस्टची फायनल ऑर्डर दिली होती शरद पवारांनी. आणि ह्याच्यात सगळे लोक होते इन्वॉल्ड, मनशक्ती वगैरे भरपूर तयारी झाली होती मला अरेस्ट करून मारण्याची. आणि प्लॅनिंग असं होतं की जव्हार पोलीस स्टेशनमध्ये मला अरेस्ट करायची, रात्री मेडिकल चेकअपला करायचं, NOC घ्यायची डॉक्टरांची आणि तिथून छावणी पोलीस स्टेशनला आणून तिथं मला मारहाण करायची आणि कस्टडियल टॉर्चर करून माझ्याकडून कन्फेशन लिहून घ्यायचं. झालं काय की जेव्हा आम्ही रात्री आलो बसस्टँडला 8:30 वाजता, तर तोपर्यंत काय झालं की पत्रकार लोक आले होते. त्यांना बातमी कळली होती. माझे सासरे पण आले होते. आणि मग फोनाफोनी सुरू झाली वगैरे. त्यांना मॅटर लक्षात आलं की पसरणाऱ्या विषय. आणि शरद पवारांना एक गोष्ट माहीत नव्हती की माझी मिसेसचे वडील हे गोपीनाथ मुंडेंचे जे गुरु आहेत, सानापांचे, ते गुरु आहेत. तर माझ्या सासऱ्यांनी, आणि मी कस्टडीमध्ये होतो आतमध्ये, मला त्याने आतमध्ये टाकलं होतं जव्हार पोलीस स्टेशनच्या. तर तिथे काय झालं की त्यांनी फोनाफोनी केली वगैरे वगैरे. त्यांनी काय केलं माहीत नाही, पण मनीषाची अरेस्ट टळली आणि प्रदीपच्या वडिलांनी पैसे दिल्यामुळे त्याची अरेस्ट टळली. आता राहिलो मी. तर माझा भाऊ शरद पवार सगळ्यांना माझाच बळी पाहिजे होता. त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की ह्याचाच बळी देऊ आपण. पण झालं काय की त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण बाय दॅट टाईम असं लक्षात आलं पोलिसांचे की गडबड होणार आहे. तर तिथे माझे एक जुने डॉक्टर अनिल जोशी भेटायला आले. ते ॲक्च्युली भेटायला आलेच नव्हते. ते श्याम जोशीला रिपोर्टिंग करायला गेले होते. पण रात्री 3:30 4:30च्या सुमारास काय झालं, मला मेसेज यायला सुरुवात झाली. खाजगीमध्ये 1-2 लोक आले की तुम्हाला कसं मारणार आहेत, काय वगैरे वगैरे, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोर्टात हजर केलं जाणार आहे. आता कोर्टात दुसऱ्या दिवशी हजर केलं आणि नंतर मग मला त्यांनी माझे एक ॲडव्होकेट होते, माझ्या मिसेसचे नातेवाईकांचे ओळखीचे ॲडव्होकेट होते. त्यावेळेस माझा ॲडव्होकेट उभं राहायला कोणीच तयार नव्हतं. आणि मग त्याचा असिस्टंट होता राजपूत म्हणून, ॲडव्होकेट राजपूत, संदीप राजपूत, अजून आहे औरंगाबादला. तर तिथे मला त्यांनी जामीन नाकारला. मग नाकारला तर मला त्यांनी सांगितलं की कस्टडीत टाकणार तुम्हाला मी. पण नंतर काय झालं, परत मेडिकल चेकअपला नेलं मला. पण नंतर मग काय झालं की त्यांना असं लक्षात आलं की इथं धोका आहे, काहीतरी गडबड आहे. तर मग त्यांनी काय केलं, मला मेडिकल कस्टडीत टाकलं. तिथे गुन्हेगार वगैरे होते. हे 4 तारखेला झालं आणि 3 तारखेला त्यांनी 7 तारखेला त्यांनी मला, आणि तेव्हा काय झालं, दुसऱ्या दिवशी प्रभात पोलीस चौकीचे UK यादव आले होते, PSI. ते डेक्कन पोलीस FIRमध्ये माझा ताबा घेणार होते. प्लॅनिंग असं होतं की ह्याला इथं जर बेल मिळाला तर पुण्यात न्यायचं आणि तिथून अक्कलकोटला न्यायचं, म्हणजे कायम 6 महिने जेलमध्ये ठेवायचं. असं ते सगळं टॉर्चरचा पूर्ण प्लॅन होता, जर वाचला हात तर. पण झालं काय माहिती का की, आणि हे सगळं भयानक होतं, म्हणजे हे सगळं. आणि ज्या दिवशी मला अरेस्ट झाली ना, दुसऱ्या दिवशी औरंगाबादला आणलं ना, दुसऱ्या दिवशी राणे आणि विलासराव होते. जे विलासराव माझ्या पाय पडले, नारायण राणे पाय पडले, त्याचे फोटो बिटो आले पेपरमध्ये. आणि ते गेस्ट हाऊसला होते, हॉटेलमध्ये होते, आणि त्यांना माहीत होतं म्हणजे मला अरेस्ट झालेली. आणि त्यांनी एन्जॉय केली माझी अरेस्ट फुल. ज्यांच्या कुटुंबाला मी शक्ती दिली, प्रार्थना केली, त्याच्या इमर्जन्सीमध्ये त्यांना ज्ञान दिलं, त्याने एन्जॉय केली माझी अरेस्ट. झालं पुढे. मग ते झालं. त्याच्यानंतर पेपरमध्ये बातम्या वगैरे आल्या, भास्करशी भ्रष्टाचारी आहे, फसवलं, 2 महिला डॉक्टरला फसवलं, असं तसं सगळं, म्हणजे गुन्हेगारच ठरवून टाकलं मला. आणि झालं. ते झाल्यानंतर मग काही नाही, अनेकांना आनंद झाला असं भास्करशी अरेस्ट झाली म्हणून. आणि मग 7 तारखेला परत तो PI परत आला, कारण त्याला कस्टडी मिळाली नव्हती. 7 तारखेला त्या जजने काय केलं की 9 तारखेला तारीख ठेवली, लेडी जज होती. आता 9 तारखेला काय घडलं आणि त्याच्यानंतर मोठं रामायण कसं घडलं पुढे, हे तुम्हाला मी सांगेन. पण ह्या संघर्षातून माझा जीव कसा वाचला, त्याच्यामध्ये नेमकं पुढे शरद पवारला धक्का कसा बसला,
आर आर पाटील असं धक्का कसा बसला, मनशक्तीला धक्का कसा बसला, पुढे प्रकरण CBIपर्यंत कसं गेलं सांगेन मी तुम्हाला. पण मला मारण्यामध्ये हे सगळे लोक फेल गेले, पोलीस कस्टडीमध्ये मारण्यामध्ये. पुढे कोविडमध्ये दत्ता भोये वारला, कोविड होऊन. तुम्हाला आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगतो. ज्यांनी ज्यांनी हे सगळे पैसे खाल्ले, लाच घेतली, त्या सगळ्यांना एकतर रोग झाले, अपघातात गेले किंवा त्यांच्या काहीतरी भयानक गोष्टी झाल्या. आता हा योगायोग आहे का, तुम्ही बघा.